वरती रेमडेसिवीर इंजेक्शन आम्ही गरजू लोकांना दिले, ना थपा ना तोट्यामध्ये. जेवढ्या किमतीमध्ये आम्हाला इंजेक्शन आलं तेवढ्या किमतीमध्ये आम्ही रुग्णांना इंजेक्शन दिलंय. इंजेक्शन 500 रुपयालाही दिलंय. आम्हाला 500 रुपयाला इंजेक्शन भेटलं तर 500ला दिलंय, 1000ला भेटलं असेल तर 1000ला दिलंय. आम्ही त्यावेळेसच्या कलेक्टर साहेबांना विनंती केली की तुमच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक आहेत आणि इथं पेशंटांना लोक इंजेक्शन भेटत नाही, लोक 5,000, 10,000, 20,000 इंजेक्शन आणतायत. आमची एकमेव मेडिकल होती जी नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासन मान्य होती. तुम्ही आम्हाला इंजेक्शन द्या, आम्ही गरजू लोकांपर्यंत देऊ. भारूड साहेबांनी आम्हाला 1000 इंजेक्शन दिले उसनवारी तत्वावरती. त्या भारूड साहेबाची त्यांनी चौकशी लावली. 500 रुपये इंजेक्शन दिले, आम्ही ते इंजेक्शन 450 रुपयाला दिले. नंतर उसनवारी तत्वावरती इंजेक्शन घेतले होते, आम्ही परत 750 रुपयाला इंजेक्शन विकत घेतले आणि शासनाला परत केले. काही गरज नव्हती, आमच्याकडे रेकॉर्ड होता. 1000 माणसाचं त्यांना जेव्हा चौकशी लावली तेव्हा आम्ही नाव, नंबर, आधार कार्ड, मेडिकल रिपोर्ट सगळं दिलं, काही निघालं नाही. पण फुकट एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर या शहरामध्ये मी त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे लोक आपापल्या परीने मदत करत होते. कई जगहों पे मैं देखता था कि भले ही 10 लोगों को क्यों ना हो, लोग भंडारा देते थे. खाने को अगर तकलीफ होगी तो भंडारा देते थे. इंजेक्शन की सोय होगी, इसके पास में एक भी इंजेक्शन मिलता होता तो आदमी 50 किलोमीटर दूर जाता था. आम्ही स्वतः आमची गाडी रोज पाठवायचो नाशिकला. आम्हाला 10 इंजेक्शन जरी भेटले तरी स्वतःची गाडी नाशिकला पाठवायचो रात्री, कारण आम्हाला माहिती होतं सकाळी 6 वाजता तो माणूस ज्याला गरज आहे तो इंजेक्शन घ्यायला येणार आहे. भैया साहेबांची तब्येत त्यावेळेस बरी नव्हती, नुकताच कॅन्सरचा आजार होता, ट्रीटमेंट करून आले होते. आम्हाला माहिती आहे, आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं होतं की या माणसाला तुम्ही घरात ठेवा, इन्फेक्शन होने का चान्स है, पब्लिक जाना नहीं, बॉडी लिव्हर रिजेक्ट करेंगी. पण तरी रोज सकाळी रोटरी सेंटरवरती उभं राहायचे आणि त्याचं नियोजन करायचे. तुम्ही 3 डॉक्टर ठेवू एका घरामध्ये, 3 डॉक्टर, एक भी बार एक दवाखान्यात एक पेशंट के पास गए. कशाला मतं मागायला येतात आणि कशाला अपेक्षा ठेवतात की नंदुरबारची जनता तुम्हाला मदत करेल? तुम्ही काय केलं हो लोकांसाठी? याचं उत्तर तुम्ही आजपर्यंत दिलं नाही, मी देणारही नाही. वेळ भरपूर झालाय, सभा तिसरी पण आहे आणि आपण भैया साहेबांना ऐकायला इथं आलात हे मला माहिती आहे, म्हणून एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. यानंतर नंदनगरीचे शिल्पकार, आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते आदरणीय भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. चंदू भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रभाग 5 आणि 6च्या या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले माझे सगळेच, हे बेटा तू हिंदी बोल नाही, माझे सगळेच राजकीय जीवनातले ज्यांना मी तुमच्यावरती आदरणीय एकनाथांच्या आदेशावरून उमेदवारी दिलेली आहे, ते सर्व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार. माझी विनंती आहे सबने खडे आहे की हात जोड देऊ. मी पण जोडतो, माझी बायको आहे. आपले दुसरे नेते माजी आमदार शिरीष दादा सुद्धा आलेले आहेत. या प्रभागामध्ये ज्या वेळेला उमेदवार द्यायचे होते त्यावेळेला आम्ही विचार करत होतो की कोणी इथं उभं राहायला पाहिजे. वार्डातलेच उमेदवार देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि म्हणून इच्छा नसताना सुद्धा, माझी नाही देवाशेठची इच्छा नसताना सुद्धा देवाशेठला सांगितलं की नाही तेरे को लढना पडेगा. कारण देवाशेठच्या विरोधात बी आम्ही एकदा प्रचार केला होता आणि आम्हाला तो कलंक पुसायचा होता, म्हणून देवाशेठला बी आम्ही उमेदवारी दिली. मुन्नाभाईच्या प्रवेशानंतर सुद्धा विचार केला की हा मुन्नाभाई बी आमच्या बरोबर आला
पण आम्ही याला उमेदवारी देऊ शकत नाही. मग कुठेतरी फार विचार केल्यानंतर आम्ही विचार केला की 5 नंबरचा प्रभाग असा आहे की जिथे पूर्वी गोलू भैया लढला आहे, बरोबर ना. 5 नंबरच्या प्रभागामध्ये आपले नगरसेवक, आपली नगरसेवकांची माणसं सक्रिय होती. जरी नगरसेवक दिसला नसेल तरी नगरसेवकांनी माणसं लावली होती आणि प्रामाणिकपणे या प्रभागाची सेवा करत होते. मुन्ना भाईला सांगितलं की भाई तेरी तो जगह नाही आहे, पण माझ्या वहिनीला उभं कर. कारण मुन्ना भाईला भी मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच्या विरोधामध्ये प्रचार केला होता. अभी ये बोर्ड देख के मेरे को याद आ रहा, ये देखो सब कितने ईमानदारी से हाथ जोड़ रहे, मजाक नहीं करता. उसमें के ये पीछे के अविनाश के पीछे के 2 जो है वो कभी भी चुनाव आया के हाथ जोड़ते और चुनाव हो गया कि तुमको कभी दिखते ही नहीं. 30 साल से मंत्री आदरणीय गालिब साहब, 10 साल से मेरी माउली संसद रत्न थी. दिल्ली में संसद रत्न किराने की दुकान पे मिलता, किराने की, तुमको लगता होगा संसद रत्न दिया है. इतने संसद रत्न है, इतने कि जिसका हिसाब नहीं. राजा महाराजा के भी दरबार में नहीं होंगे, इतने रत्न इधर ही फिर रहे हैं महाराष्ट्र में. उमाताई है, उमाताई को पिछली बार हम उसके साथ रहे कि भी कंजरीन ने गिरा डाला था, कंजरीन ने. एक है मेरे ख्याल से कौन, चंपा सेठ का लड़का, मेरे को कम दिखता इसके लिए पूछ रहा है. देवा सेठ है तो तू बोलेगा बाबा देव रौनक. इनका क्या काम है, खाली इनकी दोनों की दलाली करने की. इन्होंने कभी विकास की बात करी. अविनाश माली, आहा, तुमको भी लगेगा कि साला इतना आज्ञाधारक तो अपनी औलाद भी नहीं है जितना ये दिख रहा है. या लोकांचं नातं तुमच्याशी नाहीच आहे. 30-30 वर्ष झाले सत्ता यांच्या ताब्यात होती. मेरे ख्याल से उमाताई रहती उधर वार्ड नंबर 8 में, चंपा सेठ का लड़का रहता 6 में आणि खडेकर 5 में. यांनी फक्त मारून ठोकून उमेदवार उभे केले. माझी विनंती आहे तुम्हाला, हे आज आहे उद्या नाही राहणार. आम्ही इथंच आहोत, इथंच जन्माला आलो, इथंच मरण आलो. राम भैयाने सांगितलं ते सत्य आहे. हा बोगदा का बरं माझ्या संसद रत्नाने 8 वर्ष होणे दिला का? चंदू भैयाची एकट्याची गाडी जाणार होती का इथं? 7 वर्ष बोगदा झाला नाही. शेवटी इकडच्या लोकांना त्या एकच बोगद्यात किती ट्रॅफिक जाम होते याचा अनुभव तुम्ही जास्त घेतलाय माझ्यापेक्षा. हा देवासेठ इथे राहायला आला, बंगला बनवला, मेरे को बोले एक दिन रेलवे रोकने की. मैंने क्यों? तो बोले बोगदा पूरा है. मैं क्या बापू, अगर रेलवे रोकने को गए तो रुकी नहीं तो साले ये तो फटाकड़े फोड़ेंगे. मग डीआरएम कडे गेलो मुंबईला आणि डीआरएम ला सांगितलं की नाही, अगर तुमने ये बोगदे का काम नहीं चालू करा तो हम नंदुरबार से एक भी ट्रेन जाने नहीं देंगे. मतलब दम देने में क्या जाता. डीआरएम ला भी वाटलं की नाही, हा बोलतोय तसं करेल. मेरे भी चेहरे का हावभाव दिख के उसको भी लगा. मग कामाला सुरुवात झाली. आज पण एखादं बघा तुम्ही, सर्व बोगद्यांमध्ये पाणी आहे, पण रेल्वेचा माणूस तिथं असतो. रेल्वेने माणूस ठेवलाय, रेल्वेने मोटर टाकली आहे खड्ड्यामध्ये आणि रेल्वे पाणी उपसते. एकमेव नंदुरबार आहे, नंदुरबारच्या बोगद्यामध्ये रेल्वे काही करतच नाही. 2,96,00,000 रुपए म्यूनसिपालिटी में से इनको दिए थे मैंने. 1.5 करोड़ में बनता हो बोगदा, 1.5 करोड़ में अगर म्यूनसिपालिटी भी बनाती तो. पण रेल्वेचं काम रेल्वेलाच करेल, नगरपालिकेला देणार नाही म्हणून आम्ही 2,96,00,000 रुपए दिले. आज भी त्या बोगद्यामध्ये आज भी म्यूनसिपालिटी पानी साफ करते. मैंने बोला कि कोई भी हालत में म्यूनसिपालिटी को पानी साफ करो.
कारण नगरपालिकेमध्ये माझ्या ताईला माझ्या दादाला बी याच रस्त्याने जायचंय. माझी विनंती आहे, जिथे जिथे जातात आहे तिथे खोटं बोलतात आहे. अभी बाकी के गांव में बोलते इधर क्या हो रहा है, काय विकास, काहीच नाही. एकता नगर में भी बोला, बराबर है ना. अख्खा एकता नगर अतिक्रमण में रवि भैया ने बसायला. हर घर के सामने सीमेंट कांक्रीट का रास्ता है, गटर है, तो भी बोलते एकता नगर मध्ये काय आहे. आता ते ताईला आणि डॉक्टर साहेबाला डोळे असतील तर दिसेल. मेरा पोरे भी भावना व शौके भाषण देके गया कि 3-3 डॉक्टर घरामध्ये असल्यावर भी यांनी नंदनगरीच्या जनतेची सेवा केली नाही. अख्खे गांव को मालूम है कि इन्होंने प्रैक्टिस नहीं करेली है. विजय कुमार गावित साहेबांचं प्रिस्क्रिप्शन माझी कुंदताई भी घेत नाही. तिला भी माहिती आहे कोणती गोळी लिहून देईल काही भरोसाच नाही. इनका धंदा था पास नापास करने का. आणि नंदुरबार मध्ये जे भी औरंगाबाद मेडिकल कॉलेजला पोरं होते त्यांना पास नापास करण्याचं काम आदरणीय गावित साहेब करायचे. धामने की एक ढूंढ के लाता था और धामने की औरत को मेरे ख्याल से यहाँ टिकट दिया. किधर है? 6 नंबर में. धामने किधर रहता? जलका बाजार में. 16 नंबर मध्ये 100-150 तंबोली होंगे. 100% तंबोली कोई मत देने वाले नहीं है. अरे परदेसी पूरे में मेरे को 100% मत नहीं मिलते. आधे परदेसी इधर आधे उधर, बचेले मेरे पीछे. पण तांबोलीला उभं करून दिलं. मी एकता नगरच्या मी लोकांना सांगतो, मी अख्खे नंदुरबारला सांगतोय आता निवडणुकीच्या माध्यमातून, पहिले का केले नाही असं मला विचारायचं नाही. कारण पहिले कायदा नव्हता. आता महाराष्ट्राच्या सरकारने कायदा केलाय. जे बी अतिक्रमण मध्ये घर असेल त्या घराचा जमिनीचा पट्टा त्या मालकाच्या नावावर करून देण्याचा कायदा केला आहे आणि तो नंदुरबार नगरपालिका करेल. नंदुरबार मध्ये 40% गाव अतिक्रमणामध्ये, 40%. धुलिया चौफुली से चालू करो तो साकरी नाके तक अक्का ठेकड़ा भरेला है, अक्का टेकड़ा. वहां से निकलो मेरे घर तक अक्का कसाई मोहल्ला, जुना बैल बाजार सगळं अतिक्रमण आहे. एकता नगर मी अतिक्रमणामध्ये बसवलंय. हमालवाडा मला वाटतं अतिक्रमणामध्येच आहे. बिरजा अतिक्रमण नाही आहे ना मेरे ख्याल से. आता जे भी घर जिथं भी असेल त्या घराला 500 स्क्वेअर फूटचं जर घर असेल तर 1 रुपया न भरता ती जमीन त्याच्या नावावर करून द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. 500 स्क्वेअर फूटच्या वर आणि 1000 स्क्वेअर फूट पर्यंत घर असेल तर त्याला मात्र जमिनीच्या किमतीच्या 10% रक्कम भरावी लागेल. जर जमिनीची किंमत रेडी रेकनरच्या रेटने 1 लाख रुपये असेल, उदाहरण देतोय, तर त्याला 10,000 रुपये भरावे लागतील. पण ती 1000 स्क्वेअर फूटची जमीन त्याच्या नावावर होऊन जाईल. 1000 फूटपेक्षा 1500 फूटचं जर घर असेल तर त्याला त्या रेडी रेकनरच्या रेटपेक्षा 25% रक्कम भरावी लागेल. असा कायदा आहे. ज्या दिवशी नगराध्यक्ष नंदुरबारच्या सत्तेवर येऊन जाईल पहिल्या मीटिंग मध्ये हाच ठराव करणार आहे की नंदुरबारचा ड्रोन सर्वे करू आणि अतिक्रमणाच्या घराचे प्रत्येकाला जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही. हा वचन चंदू भैयाचं आहे. आजपर्यंत नंदुरबार मध्ये जे सांगितलं ते मी केलंय. चंदू भैयाने दिलेला शब्द पाळला नाही असा माणूस शोधून आणा. तुम्ही तर नुसतं आयुष्यभर खोटं बोलले. अभी ज्यादा बोलता नहीं जानते. चुनाव का टाइम ये मेरे को सिखाते फिर घर को जाके. पण एकंदरीत यांनी या शहराच्या जनतेशी विश्वासघात केला. शहराच्या जनतेने 30 वर्ष त्यांना मतदान केलंय. त्यांच्या मुलीला 10 वर्ष मतदान केलंय. एकट्या चंदू भैयाच्या कुटुंबाला शहर मतदान करत नाही. पण तरी सुद्धा या शहरामध्ये मला एक काम दाखवा.
एक काम दाखवा की गावित साहेबाच्या मुळे, हिनाताईच्या मुळे या शहरामध्ये हे झालं का बर? तो राम सांगून गेला तर सत्य आहे. नगरपालिकेची इमारत 5 वर्ष रखडली. 14 मध्ये मंजूर होती, 21 मध्ये 22 मध्ये उद्घाटन केलं आपण. 5 वर्ष तिचं काम होऊ दिलं नाही. 16 कोटीची इमारत 21 कोटी वरती गेली. कोणाचे पैसे गेले? नंदनगरीच्या जनतेचे आणि शासनाचे पैसे गेले. रस्ते प्रकल्प, पहिले रस्ते केले होते आम्ही, आज रस्ते प्रकल्प करायला सुद्धा 15 वर्ष होऊन गेले. रस्ते खराब हो गए, मेरे को मालूम है. अब बेथल कॉलोनीचा रोड जायला मांग है, जायला इतने खड्डे उस पे मैं खुद भी जाता, पर 2010 में बनाया था, अभी 2025 है. हमारे तो भी रोड 15 साल टिके. गावित साहब ने भितड़ा बनाया था, भितड़ा मालीवाड़े में. 3 ही महीने में देवासेठ भितड़ा डांस करने लग गया था, डांस. चौथे महीने में भितड़ा गिर गया. 40 लाख रुपए का भितड़ा था. कशाला भितडे मजबूत बनवेल? तुम्हाला जर 3 खिडकीमध्ये त्याने टोल दिला असेल तर भितडे कशाला मजबूत राहील? अशी कामं आम्ही केली नाहीत. आमचं नाव निघतं आज बी. अरे तुमच्याकडे आलेला पाहुणा शिवधाम जर बघायला गेला तरी सांगेल की असं आमना गावामध्ये नाही, अशी महादेवनी मूर्ती तुम्ही नडेबा शाळेत देता. हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की आम्ही केलं. नंदुरबार शहरामध्ये 121 भलाई छोटे असतील पण 121 महादेवाचे मंदिर बनवणारे सुद्धा आम्हीच आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महादेवाचे मंदिर जर कुठे असतील तर ते नंदुरबार मध्ये आहे. जब 121 महादेव मेरे पीछे है तो मैं ये भुतड़ों को डरूंगा क्या? मैं बीमार हुआ तो बोले आता हा गेला, आता येणार नाही. त्याच्या घरामध्ये त्याला उठता भी येत नाही. दवाखान्यामध्ये घेऊन गेले, अरे मैं जाने वाला नाही. एक मोर्चा निघाला नंदुरबार शहरामध्ये. दुर्दैवाने एक मर्डर झाला होता नंदुरबार मध्ये. ज्याचा मुलगा गेला, त्याच्या बापाने सांगितलं होतं की मोर्चा काढू नका, मोर्चाची गरज नाही, कारण आरोपी जेलमध्ये आहे. आरोपी जर नाही सापडला तर मोर्चा काढतात लोक. इथं उलट होतं. आरोपी सापडल्यावर मोर्चा काढला. त्यांना त्या कुटुंबाशी बांधिलकी नव्हती. त्यांनी त्या कुटुंबाच्या स्मरणार्थ मोर्चा काढला नाही. त्यांनी मला शिव्या देण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यांचा काका लोकांना पैसे देत होता आणि चंदू भैयाच्या विरुद्ध घोषणा द्यायला लावत होता. मेरे को सच्ची बोलता, लंग्स का कैंसर है. कैंसर रहने के बाद भी इतने रुबाब में तुम्हारे सामने खड़ा हो क्योंकि ऊपर वाले पे भरोसा है. माझ्या विरुद्ध एवढे नारे दिले, एवढ्या शिव्या दिल्या कि भगवान ने भी सोचा कि इसकी जरूरत नीचे ही दिख रही है, इसको ऊपर मत बुलाओ. अरे एकदम अच्छा होके तुम्हारे सामने आया है. अभी भी चुनाव हो गया कि 1 महीना दवाखाने में जाने वाला हूँ, रोज लाइट लेने वाला हूँ, पर मेरे को पूरी गारंटी है कि मैं 100% अच्छे होकर ही तुम्हारी सेवा करने के लिए वापस आऊंगा. अशाच गप्पा मारायचे, अशाच काही. अब ये मिला है ठीक है, नहीं तो इनको नगराध्यक्ष का उम्मीदवार भी नहीं था. ये फोटो पे विजू भाऊ चौधरी दिख रहा क्या? बेचारा चुनाव के पहले इतने जैकेट विकेट बदल के फिर रहा था. उसके पोरे को नगर सेवक बनाने वाला था. आता ही भारतीय जनता पक्ष नहीं है. ये खाली ऊपर की लाइन भाजपा की है. ये नीचे गावित सेना है, गावित सेना. ये सब गावित सेना के सदस्य है, लाभार्थी है. प्रतीक जैन का भाई डॉक्टर गावित के भरोसे, डॉक्टर गावित के बलबूते पे चलता घर उसका. ऐसे ही सब तोड़ी पाने वाले हैं. तो नीलेश माड़ी है क्या इस पे? भाजपा का अध्यक्ष, उसका भी बेचारे का बोलो नहीं. जेवढी ओरिजिनल बीजेपी होती वो हमारा एक सदानंद रघुवंशी, वो भी शहर का अध्यक्ष था.
पर एक भी ओरिजिनल बीजेपी का आदमी खड़ा नहीं है। सब गावित सेना के लोग खड़े हैं। किधर किधर से लोग किधर भी लाके खड़े कर दिए। अभी गोलू भैया के सामने उम्मीदवार नहीं मिल रहा था, तो वो प्रकाश भुई को उधर से बड़े मारुति के टेकड़े के उधर से पकड़ के लाए। कम से कम इसकी तो इज्जत रखना था। 40 किलो का लेके आए, कुश्ती खेलने की नहीं है। पर 40 वोट मिले थे उसको पिछले चुनाव में, 40 त्याला उभं करून दिला। अर्जुन रामदास मराठीची बायको राहते कुठं? देवा सेठ का आदमी है। किधर रहता? देसाईपुरे में। उसकी औरत को खड़ा करा मेरे घर के वार्ड में 7 नंबर में, आणि तरी म्हणतात की आम्ही 41 उमेदवार उभे केले। वो बाबा जय गुरुदेव था, गुंटे वाली पार्टी थी ना, पूरे देश में सब खासदार के उम्मीदवार खड़े कर दिए थे। उस उम्मीदवार खड़ा करने में कोई बड़ी बात नहीं है, पकड़ पकड़ के आदमी ला के खड़ा कर सकता, पर उम्मीदवार प्रामाणिक होना। लोग भी समझदारी से मतदान करते, आणि जब मतदान को आदमी जाता पूरे आत्मीयते से विचार करके जाता। माझी तुम्हाला विनंती आहे, मशीनवरती 3 धनुष्यबाण है, 3। हमको नाम वाचने की जरूरत ही नहीं। नाव वाचना आमच्या नशिबात भी नाही, आमच्या मनात भी नाही। फक्त आणि फक्त पहिल्यापासून खालपर्यंत धनुष्यबाण पाहिजे। धनुष्यबाणच्या समोरचा बटन तुम्ही दाबलं तर 3 धनुष्यबाणाच्या उमेदवारांना तुमचं मत मिळेल। माझी हाथ जोड़ून विनंती है, 2 तारीख को है मतदान, याद रखना धनुष्यबाण का निशान। आता माझ्या आणि श्रीत दादावर भी बोलतात है कि पिछली चुनाव में इतने दोनों एक दूसरे के खिलाफ बोल रहे थे, आज साथ में फिर रहे। बोले या शहराला भयमुक्त करायचं आहे। भय किसका आहे? कोणाची दादागिरी आहे शहरात? अरे तुम्ही या शहराला वेठीस धरला, तुम्ही तो मोर्चा काढला, अख्खं गाव बंद होतं। ज्याची दुकान बंद होती त्याच्या शटरवर तुम्ही लात मारत होते। नंदुरबारच्या लोकांनी बघितलंय की गुंडागर्दी कोणी केली। आज माझ्या शहराला विठीस धरण्याचं पाप तुम्ही केलंय आणि म्हणतात अभी मैं भी उसके साथ था, मैंने भी 2 बार उसके लिए मतदान मागेला है। सुभाष चौकामध्ये डॉक्टर गावित साहेबांसाठी मी मत मागितले। राजकारणामध्ये चालत असतं, आम्ही लढलो तरी मर्दासारखं मैदानामध्ये एकमेकाच्या विरोधात लढलो। आणि मी काल बी सांगितलं की दोस्त असावे तरी असेच आणि विरोधक असावे तरी असेच, कारण शिरीष दादाच्या परिवाराने निवडणूक संपली की राजकारण संपलं। ये आणि मैं जब भी बंबई में मिलते थे साथ में गाना गाते थे। पण एकंदरीत नगरपालिकेची निवडणूक एवढी संघर्षामध्ये मागच्या वेळेला सुद्धा झाली। माझी तुम्हाला विनंती आहे फक्त की ही नगरपालिकेची निवडणूक नाही, या शहराची, जसे आमच्या घराची आम्ही वास्तु शांती करतो ना, तशी या शहराची वास्तु शांति करायची है। मैं पहले पीछे फिरा था, हर कॉलोनी में हर घर के सामने लाल बाटली रहती थी, बराबर। मैंने पूछा क्यों, तो बोले कुत्ते नहीं आते इस। मैंने क्या अभी मैं अगली बार पूरे गांव के बाहर रख दूंगा, म्हणजे कुत्ते ये गांव में आएंगे ही नहीं। अभी ऐसी परिस्थिति है कि लोग बोलते भैया गुजरात वाले कुत्रे सोडून जातात, कुत्ते मारने के नाही, आणि तरी भटक्या कुत्र्यांचा त्रास लोकांना आहेच। वो मेनका गांधी को क्या सोचा था भगवान को मालूम, कुत्ते मारने के नहीं बोले कायदा बना दिया। मग कुत्र्याला काय करणार? तुम्ही काय प्रेमाने त्याला बोलवलं तर येतो का? आजा आजा नाही आता। एक काठी भी मारली तरी तिचा फोटो छापून येतो, आणि तुम्ही चुकीचं काम करते नंदुरबार नगरपालिका। कुत्ता काटा तो भी तकलीफ। एक कुत्ता काटा था उधर श्राप हाई स्कूल के तरफ, माड़ी होता, माड़ी माझे कार्यकर्ता होता, बेचारा गरीब मानुस होता। उसकी लड़की 8 दिन के बाद, मेरे ख्याल से 4-6 दिन के बाद सूरत से आके दुर्भाग्य से मर गई। अब कुत्ते की लस म्युनिसिपालिटी देती नहीं, चंदू भैया भी देता नहीं, पर उसके नसीब खराब थे बेचारे के। इतने जोर में गई मेरी ताई उसके घर को,
खुद के घर को भी रोहिणी होंगे, ऐसे रोते थे उसके घर को। म्युनिसिपालिटी की वजह से तेरी लड़की मर गई बोले, उसको बैठा दिया म्युनिसिपालिटी के सामने आती उपोषण को, बराबर है ना? क्या था बोले 50 लाख रुपए देंगे। भगवान की कसम आज तक के उसको 5 रुपए भी दिए नाही, पर उसको बैठा दिया नगरपालिकेच्या समोर आणि नगरपालिकेवर आंदोलन केलं। आता ते कुत्र माझं होतं का? त्या कुत्र्याला मी सांगितलं होतं का? पण काही संबंध नव्हता, तरी त्या कुटुंबाला म्हणे तुम्हाला 50 लाख रुपये भेटतील आणि त्याच्यामुळे एकंदरीत असं राजकारण आम्ही कधी केलं नाही। जे सत्य असेल ते जनतेसमोर सांगितलं। खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही। आज तक के मैं दावे से बोलता, चंदू भैया ने झूठ बोला ऐसा एक माई का लाल ढूंढ के ला रहे नंदुरबार शहर में, नंदुरबार छोड़ने की तैयारी है मेरी। एकदम प्रामाणिकपणे मी सांगतच राहतो, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए, हमारा घोषवाक्य है। हम रघुवंशी है तो रघुवंशी के जैसा ही वागना पड़ेगा। हमको भी उतना समजता, पण आम्ही प्रामाणिकपणे लोकांची सेवा करतोय। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शिरीष दादाला भी बोलायचं आहे, शिरीष दादाला परत सिंधी कॉलनीमध्ये भी यायचं आहे। तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, एकदम चांगले उमेदवार दिले, भविष्यामध्ये तुमची प्रामाणिकपणे सेवा करतील। हा चंदू भैया कायम आहे तुमच्या सह्यासाठी। अभी तो मैं 2028 तक आमदार हूं, इसके बाद भी तुम्हारे दुआ से मैं आमदार बनने वाला है, दूसरा कोई बनेगा नहीं। खाली एकनाथ शिंदे साहब ने दूसरों को आमदार बना दिया तो मेरी संसद रत्न इतनी खुशी में थे, उसने पोस्ट डाली थी कि एकनाथ शिंदे साहब तुमचे मी आभार मानते। उसको मालूम ही नहीं था कि अगली लाट में मेरा ही नंबर है। आज ये सब माझी हो जायले, मैच है आजी। मी 5 वर्ष आमदार नव्हता, आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष प्रवेश केला होता, पण तरी मंत्रालयाला भी माहित नव्हतं की मी माझी आमदार आहे। अपना रुबा भी ऐसा ऐसा चलता आदमी के मुख्यमंत्री का सिपाही भी मेरे को पहले दरवाजा खोलता। हे गेले तरी यांना ओळख द्यावी लागते। गावित साहब तो सत्ते में नहीं रहता तो ऐसा थकेला चलता जिसका हिसाब नहीं, आणि सत्ता मिल गई तो ऐसा जोर में भागता। कारण एकंदरीतच राजकारणामध्ये यांना सत्ता पाहिजे, सत्तेसाठी जन्माला आलेला परिवार आहे। दिल्लीची खासदारने सुद्धा नंदुरबारची लोकसभा बदनाम केली, एका बहिणीने जिल्हा परिषद बदनाम केली, वडिलांनी आदिवासी खाता बदनाम केलं, आणि ते आज आमच्यावरती आरोप करतात। माझी विनंती आहे, आपण हुशार आहात, तुमची प्रामाणिकपणे सेवा करणाराच उमेदवार आम्ही दिले आहे। ओव्हर कॉन्फिडन्स में रहना मत, ऐसा मत समझना कि कुस्ती नुरा आहे। माझी विनंती आहे प्रत्येक कार्यकर्त्याला, उद्यापासून मशीन घेऊन जा, माझ्या आया बहिणीला समजून सांगा। लाडक्या बहिणी बसल्या आहेत मुख्यमंत्र्याच्या, तुम्हाला लाडके बहीण बनवलं एकनाथ शिंदे साहेबांनी। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपये भेटतात। घरना माणूस भी तुमले मान सन्मान देवायला लाग गया की नाही? नुसतं 1500 रुपया मान तुमले भी विचारा, तू जेवण कर का? आणि जसा जसा महिना संपास तसा तसा विचारास की मना पहिले तुझे इलेज जा, मला टाइम लागस। त्याला भी माहिती आहे 2-4 दिनानंतर हिना हात खातामा 1500 येतील आणि ही मलेच देवावे। एसटी मध्ये कुठे भी जायचं असेल तर घरना माणूस तुमले धडायला लाग गया, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या भगिनींना एसटी मध्ये 50% सवलत दिली। अरे माणसं भी हुशार राहतात घरना, इलेच दारू आयरना भी पैसा निघी जाती, भाडा अर्ध वाचस। मान सन्मान दिले, लहान मुली जन्माला आली तर तिच्या खात्यामध्ये 1,01,000 रुपये मिळतात। ती जेव्हा 18 वर्षाची होईल तिला 1,01,000 रुपये मिळतील, अशी योजना सरकारने केली। लोककल्याणकारी योजना करणारा महाराष्ट्रातला एकमेव मुख्यमंत्री होता, आणि तो होता आदरणीय एकनाथ शिंदे, आणि त्याची टीम आम्ही आहोत। हमारी टीम लगान की टीम है, सब गरीब लोग ऐसा समझने का, ये सब बड़े लोग हैं, इनके सामने तुम्हारे बलबूते पे हम चुनाव लड़ रहे। परत एकदा तुम्हाला विनंती करतो की मशीनवर 3 धनुष्यबाण राहतील, धनुष्यबाण पाहायचा, नाव वाचायचं नाही, काही नाही, धनुष्यबाणच्या समोरचे बटन दाबा,
आणि माझ्या उमेदवारांना आपली सेवा करायची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा विनंती करते 5 मिनट में, और तू आ पीछे, मैं जाता सिंधी कॉलोनी में. ओके चलो. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपल्या प्रभागाचे म्हणजे प्रभाग क्रमांक 5 हा फार महत्वाचा आहे. सगळे उपस्थित माझ्या माता भगिनींनो, प्रोटोकॉल प्रमाणे सिनियर नेता कधी बोलून गेला तर ज्युनियरने बोलायचं नसतं, परंतु परिस्थिती अशी आहे की रोजच्या 7-8 सभा घेत असताना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं हे गरजेचं आहे. भैया साहेब आपल्याला सगळ्यांना सांगून गेले, कालपर्यंत आम्ही एकमेकांचे कपडे फाडत होतो, एकमेकांवर उन्हा करत होतो, आणि या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आम्ही उमेदवार दिले होते की त्यावेळेस ती परिस्थिती इकडची तिकडची होती, परंतु आमचाही मित्र होता की आम्हाला प्रभागातच एक दुकान करायचे म्हणून आमच्या गोसावे साहेब तुमच्या इथं सेवेसाठी आला होता. पण परिस्थिती एकत्र झाली. जाता जाता काकांनी या दोघं परिवाराला एकत्र करून गेले. माझी बी इच्छा होती की प्रत्येकाच्या घरात जाऊ, माझ्या माता भगिनींचं दर्शन घेऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी काय अडचणी ते बघून घेऊ. परंतु परिस्थिती हातात नव्हती. काका गेल्यामुळे मला तुमच्या दर्शनासाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथं येऊ शकलो नाही. परंतु सभेच्या रूपाने का असे ना, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांची साथ आणि आपल्या सर्वांचं सहकार्य धनुष्यबाण या चिन्हावर राहू द्या, हीच आमची इच्छा आहे. नंदनगरीमध्ये ज्या ज्या वेळेस आपत्ती आलेली आहे, बाकी भैया साहेब तर आपल्याला बोलले, ज्या ज्या वेळेस नंदनगरीवर काही आपत्ती आली आहे त्यावेळेस रघुवंशी फॅमिली आणि काकांची फॅमिली रस्त्यावर आलेली हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आपल्याला आठवत असेल करोना काळामध्ये नवरा बायको जेवढे यायचा नाही, भाऊ भावा जेवढे यायचे नाही, मुलगा बापा जेवढे यायचा नाही, आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सेवा करण्याचं काम केलं असेल, आपल्याला रेमडेसिवीर पोहोचवण्याचं काम केलं असेल, आपल्याला दवाखान्याची आवश्यकता असेल, आपल्याला चुकाट मिळवण्यासाठी आवश्यकता असेल, तर या दोघा परिवाराने आपली सेवा केलेली, बाकी कोणी आलेलं नाही. मी येताना एक बोर्ड बघितला आणि त्या बॅनरवर लिहिलं होतं, सुरक्षित नंदुरबार ठेवायचं असेल तर धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा. सुरक्षित नंदुरबार ठेवण्यासाठी सुरक्षित हा शब्द फार महत्वाचा आहे. आपल्या नंदुरबार काय काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती या मागच्या 3-4 महिन्यामध्ये काय झाली हे तुम्हाला सांगायची गरज नाही. परंतु या नंदनगरीच्या जनतेचे संरक्षण करणं, त्यांची रक्षा करणं, माझ्या माता भगिनीचं रक्षा करणं हे आमच्या परिवाराचं काम होतं, म्हणून आम्ही एकत्र येऊन तुमची सेवा करण्यासाठी आलेलो. राजकारणात सगळं काय होतं, राजकारणाचा विचार केला तर फक्त नगरपालिकेचे इलेक्शन, आमदारकीचे इलेक्शन, खासदारकीचे इलेक्शन हे करून आपला संबंध संपतो असा नाही. आम्ही कुठेही राहिलो तर प्रत्येक घराघरामध्ये आमचे संबंध आहेत. तुमच्या सेवा करण्यासाठी आम्ही रात्र झटत असतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती. राजकारणाचा विचार आपण केला
तर फक्त राजकारण करून मत घेऊन आम्ही इकडे तिकडे गेलो नाही, तर कंटिन्यू तुमच्या सेवेसाठी राहणारे हे दोनच परिवार राहिले, एक रघुवंशी परिवार आणि एक काकांचा परिवार. तुम्हाला ज्या ज्या वेळेस अडचण आली, ज्या ज्या वेळेस तुम्हाला ज्या गोष्टीची अडचण आली, त्यावेळेस फक्त आणि फक्त तुमच्या तोंडातलं नाव निघतं की काकांकडे जाऊ नाही तर भैयांकडे जाऊ, बाकी दुसरं नाव निघत नाही. आणि या सेवेसाठी आपण आलेलो. आमची निशाणी आहे धनुष्यबाण. काही लोक आता वल्गना करतायत, हिंदूवादी संघटना, भाजप म्हणजे हिंदू, मग आम्ही काय पाकिस्तान मधून आलो? आम्ही नाही हिंदू. आपली निशाणी आहे धनुष्यबाण आणि 3 निशाणे धनुष्यबाणचे. आपल्या माता भगिनींना माहिती आहे, हारे का सहारा खाटू श्याम हमारा. खाटू श्यामची निशाणी आहे 3 धनुष्यबाण. आणि त्या 3 धनुष्यबाणचं महत्व तुम्हाला सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तेच धनुष्यबाण आपले आहेत, एक नगर अध्यक्षासाठी आणि 2 नगरसेवकांसाठी. आणि सत्पर सेवा करण्यासाठी आपल्यासाठी सांगतोय. म्हणून आपल्याला हात जोडून विनंती करतो की कुठेही बघू नका, फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्हाच्या समोरील बटन दाबा आणि आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा, एवढंच विनंती करायला आम्ही आलेलो आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. मी जास्त काय बोलत नाही, अजून एक सभा घ्यायला जायचं, टायमिंग संपतोय. पण मी एवढं सांगतो, भैया साहेबांनी जे सांगितलंय आणि आम्ही वचनही देतो दोघं मिळून की आपल्या केसालाही धक्का लागणार नाही असं संरक्षण, सुरक्षित नंदुरबार करण्याचं काम आमच्या सगळ्यांचं राहील. कुठल्याही गोष्टीची अडचण आपल्याला घेणार नाही. माता भगिनीचं संरक्षण करण्याचं काम आमचं राहील. आणि या वचनानेच आम्ही एकत्र येऊन आपल्या सेवेसाठी येतोय. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपले अमूल्य मत धनुष्यबाण या चिन्हावर देऊन आमच्या नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवकांच्या कॅन्डिडेटला प्रचंड बहुमताने निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चल रहा है वो तो. आजच्या या सभेला प्रभाग क्रमांक 5 सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनींचं मी शिवसेनेच्या वतीनं आणि आमच्या 4ही उमेदवारांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला लाईव्ह चालू होतं ना.